आणि त्या ठिकाणी प्रचंड घवघवीत यशही आमच्या महायुतीला त्या ठिकाणी मिळालं. परंतु गटनेता निवड करत असताना त्या ठिकाणी एमआयएमचा जातीयवादी पक्षाचा एक प्रतिनिधी या गटामध्ये आमच्या उपरोक्त घेतला गेला. आम्हाला त्याची कल्पना दिली गेली नाही. म्हणून आज आम्ही या ठिकाणी ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना ही खरी हिंदुत्ववादी शिवसेना आहे. आम्हाला बदनाम करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अंबादास दानवे यांनी केल्या. परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, आमच्या मित्र पक्षाला सांगू इच्छितो, जर या गटामध्ये एमआयएम सारखा जातीवादी पक्षाचा प्रतिनिधी असेल तर आम्हाला शिवसेनेला गटातून बाहेर पडण्याची परवानगी द्या, आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ. परंतु ह्या जातीवादी एमआयएम सोबत आम्ही गटामध्ये राहू शकत नाही. मात्र गट तयार करत असताना हे अगोदर तुम्हाला सांगितलं गेलं नव्हतं का? आणि ज्यावेळेस गट हा रजिस्टर करत असताना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्र दिलं गेलं होतं, त्याच्यावरती तुमच्या नगरसेवकांच्या सह्या आहेत. मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो हे सभेचा वृत्तांत. या ठिकाणी नगरसेवकाची नावं आहेत आणि त्यांच्या सह्या आहेत. परंतु या ठिकाणी नगरसेवकांच्या पुढे त्याच्या पक्षाचा उल्लेख केला नसल्यामुळं आमच्या त्या लोकांच्या आमच्या नगरसेवकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब त्यावेळेला आली नाही. परंतु आता ही बाब आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही शिवसेना म्हणून या ठिकाणी एमआयएम सारख्या जातीवादी पक्षासोबत या गटामध्ये एकत्रित काम करू शकत नाही. त्यामुळे आम्ही परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, गटनेत्यांना सांगू इच्छितो की एमआयएमच्या त्या जातीवादी उमेदवाराला गटाच्या बाहेर करा किंवा आम्हाला शिवसेनेला गटातून बाहेर पडण्याची परवानगी द्या, आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ. तशा पद्धतीचं काही निवेदन दिलेलं आहे का तुम्ही? आणि राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे परळीमध्ये, त्या ठिकाणी तुम्ही तशा पद्धतीचं काही कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली का? आता जिल्हाधिकाऱ्याकडे गट नोंद झालेला आहे. हा, या ठिकाणी आम्ही पक्ष पातळीवरून आम्हाला ज्या सूचना आल्या त्या पद्धतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची सोमवारी भेट घेणार आहोत. त्या ठिकाणी आमचं जे काय म्हणणं आहे ऍफिडेव्हिट करून ते आम्ही दोन्ही नगरसेवकांच्या सहीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून आम्हाला गटातून बाहेर पडण्याची परवानगी आम्ही मागणार आहोत. जर एमआयएमला त्यांनी गटातून बाहेर काढलं नाही तर. तुमच्या बोलण्यातून असं येतं की ही बाब लक्षात आली नाही त्यामुळे ही चूक झाली. परंतु दुसरीकडे अंबादास दानवे यांनी मात्र टीकेचं लक्ष केलंय शिवसेनेला आणि परळीमध्ये एमआयएमशी थेट युती केल्याचा देखील आरोप केलाय आणि त्यावरून बरंच काही त्यांनी राजकीय आरोप देखील केलेत. आता बघा, ह्याच्यामध्ये साधारण समजणे इतकी गोष्ट आहे की राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष आहे परळीमध्ये. 16 नगरसेवक त्यांचे आहेत. त्यानंतर भाजपचा 2 नंबरला आहे, शिवसेनेचे 2 नगरसेवक आहेत. म्हणजे अर्थातच गटनेता हा राष्ट्रवादीचा होणार. एवढी साधी गोष्ट अंबादास दानवे सारख्या विरोधी पक्षनेता राहिलेल्या माणसाला जर कळत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. मला वाटतं त्यांनी डोकं तपासून घ्यावं. मात्र गटनेता जर बघितला तर भाजपचा गटनेता वेगळा आहे, त्यानंतर तिथं राष्ट्रवादीचा जो गटनेता तयार केला तर त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झालात, त्यामध्ये अपक्ष देखील काही आहेत. मात्र हे सगळं होत असताना एमआयएम तुमच्या सोबत येणार आहे असं तुम्हाला माहित नव्हतं का? आणि नेमकं अंधारात ठेवलं कोणी? नक्कीच या ठिकाणी एमआयएमला त्या गटामध्ये घेतलं गेलं याची पूर्वकल्पना आम्हाला शिवसेना म्हणून दिली गेली नव्हती आणि आमच्या नगरसेवकांनाही याची कल्पना दिली गेली नाही. त्यामुळं आम्ही या ठिकाणी थोडंसं अंधारामध्ये राहिलो. परंतु आता आम्ही स्पष्ट मित्र पक्षाला आमचे म्हणणं काय ते त्यांना सांगितलेलं आहे. एक तर एमआयएमला बाहेर काढा किंवा आम्हाला गटातून बाहेर पडायची परवानगी द्या, आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ. आपण जर पाहिलं तर म्हणजे बीड जिल्ह्यात ज्या नगरपालिका निवडणुका झाल्या त्यामध्ये कुठेही अंबादास दानवे सक्रिय दिसले नाही. परंतु आता संभाजीनगरची निवडणूक सुरू आहे आणि तिथे या माध्यमातून कुठला तरी फायदा मिळवायचा आणि विरोधी पक्षाला लक्ष करायचं असं काहीतरी त्यांचा विचार होता. नक्कीच या ठिकाणी मला वाटतं अंबादास दानवेंनी दुसऱ्या पक्षांवर टीका करण्यापेक्षा आपला पक्ष, त्यांचा पक्ष कसा वाढेल हे बघा. परळीमध्ये नावाला औषधाला सुद्धा एक नगरसेवक त्यांचा नाहीये आणि ते परळीवर आमच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करतायत, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतायत, शिवसेनेवर टीका करतायत. अहो, हिंदुत्वाचा झेंडा घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले म्हणून हिंदुत्व जिवंत राहिलं बाळासाहेबांचं, दिघे साहेबांचं. नाहीतर तुम्ही तर फार काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून ते विकून टाकलं होतं. रशीद मामू सारख्या दंगलखोर माणसाला, या ज्या ठिकाणी हिंदूंची कत्तल केली गेली त्या दंगलखोर माणसाला उबाटानं संभाजीनगरमध्ये उमेदवारी दिली आणि त्याचा प्रचार खुद्द अंबादास दानवे करतायत. त्यावेळेस त्यांना लाज वाटली नाही का हे करताना? काय इशारा असेल त्यांना? आणि हे जे झालेलं आहे या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाकडे आता तुम्ही कायदेशीर प्रक्रिया तर पार पाडणार आहात, पण जर समजा त्यांनी या नोंदणी केलेल्या गटामधून जर एमआयएमला बाहेर नाही काढलं तर तुमचा काय इशारा असेल त्यांना?
आता या नोंदणी झालेल्या गटामधून आम्ही गटनेत्यांना आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला विनंती केलेली आहे की त्या जातीयवादी पक्षाचा जो नगरसेवक आहे एमआयएमचा त्याला तात्काळ बाहेर काढा, ही अशी विनंती आम्ही त्यांच्या नेतृत्वात केलेली आहे. नाहीतर मग आम्हाला गटाच्या बाहेर काढा, आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ. आमचंही एक वैयक्तिक स्वतंत्र अस्तित्व आहे, ते त्यांना मान्य करावेच लागेल. आपण जर पाहिलं तर परळीमध्ये ही परिस्थिती असताना बीडमध्ये देखील असाच प्रकार समोर आलाय आणि बीडमध्ये देखील एमआयएमचा एक जो नगरसेवक आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गटासोबत आहे. बीडमध्ये तर बीडबाबत काय भूमिका असणार आहे शिवसेनेची? या ठिकाणी नक्कीच बीडमध्ये गट करताना इंटरनली शिवसेनेचा गट हा सेपरेट केलेला आहे आणि त्याचा गट नेता म्हणून आमचे नगरसेवक संजय उडाणे त्या तिघांचे गट नेते होऊन त्याची नोंद कायदेशीररित्या या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. त्या ठिकाणी हा प्रश्न उद्भवला नाही. असं काही नाही. दाखवतो पत्र. बीडचं तुम्ही म्हणले ते